शत्रूला न भांडता हरवा. ईर्ष्या करणाऱ्यांबरोबर नेमकं कसं वागावं? मनुष्याच्या आयुष्यात शत्रू असणे अपरिहार्य आहे. काही वेळा आपले यश, स्वभाव किंवा परिस्थितीमुळे इतरांमध्ये आपल्याबद्दल ईर्ष्या निर्माण होते. परंतु शत्रू म्हणजे केवळ बाहेर असणारी व्यक्ती नाही, तर तो एक विचार, भावना किंवा वर्तन देखील असू शकते, जे आपल्याला मानसिक, शारीरिक किंवा भावनिक हानी पोहोचवू शकते. बाहेर दिसणारे शत्रू म्हणजे एखादी व्यक्ती किंवा गट असतो, जो आपल्या विरोधात काम करतो, द्वेष करतो किंवा आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. जसे की तुमच्यावर अन्याय करणारे सहकारी, तुमच्याशी स्पर्धा करणारी व्यक्ती. तर अंतर्गत शत्रू म्हणजे हे तुमच्या स्वतःच्या मनातील दोष, भावना किंवा तुमच्या दुर्बलता असतात, ज्या तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करतात. जसे की अहंकार, लोभ, राग, द्वेष, भीती आणि अनावश्यक चिंता. मित्रांनो, संतांनी यालाच खरा शत्रू मानले आहे, कारण या दोषांनी आपण बाहेरच्या शत्रूंना तयार करतो किंवा त्यांना आमंत्रण देतो. मित्रांनो, शत्रूंना न समजून घेता भांडणाचे किंवा वादाचे मार्ग निवडल्यास आपले मानसिक समाधान हरवते. शत्रूला हरवण्यासाठी भांडणाशिवाय ही प्रभावी मार्ग आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शत्रूशी कसे वागावे आणि ईर्ष्या करणाऱ्यांवर संयमी आणि सकारात्मक मार्गाने विजय कसा मिळवावा. त्याआधी आपण पाहूयात कोणत्या कारणामुळे आपण शत्रू निर्माण करतो. नंबर 1, यशस्वी होण्यामुळे ईर्ष्या निर्माण होते. जेव्हा आपण मोठे यश मिळवतो तेव्हा काही लोक त्याला सहन करू शकत नाहीत. आपल्या प्रगतीमुळे त्यांच्यात असुरक्षितता निर्माण होऊन ते आपले शत्रू बनतात. नंबर 2, स्पर्धात्मक वागणूक. काही वेळा स्पर्धेमुळे लोक आपल्याला प्रतिस्पर्धी समजतात आणि त्यामुळे वैयक्तिक राग निर्माण होतो. नंबर 3, अहंकार आणि गर्व. आपल्या वागण्यात गर्व किंवा अहंकार दिसल्यास इतर लोक आपल्याला नकारात्मक दृष्टीने पाहू लागतात आणि ते शत्रू बनतात. नंबर 4, गैरसमज आणि संवादाचा अभाव. गैरसमज निर्माण होणे ही शत्रुत्वाची मोठी कारणे आहेत. संवादाचा अभाव हा गैरसमज वाढवण्यास हातभार लावतो. नंबर 5, मतभेद आणि स्वभाव भिन्नता. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते. स्वभाव भिन्नता आणि मतभेदांमुळे शत्रुत्व उद्भवू शकते. नंबर 6, आपले नैतिक मूल्य आणि प्रामाणिकपणा. आपण प्रामाणिक आणि नैतिक मूल्य जपणारे असलो तर काही लोकांना ते आवडत नाही. आपल्या नैतिकतेमुळे ते आपल्यावर टीका करू शकतात. नंबर 7, अपमान किंवा चुकीच्या वागणुकीचा अनुभव. भूतकाळात झालेला अपमान किंवा चुकीची वागणूक लोकांच्या मनात शत्रुत्व निर्माण करू शकते. नंबर 8, एकसारख्या यशस्वी व्यक्तींसोबत तुलना होणे. तुलना करणे ईर्ष्या निर्माण करण्याचं प्रमुख कारण आहे. लोक आपली तुलना दुसऱ्यांशी करून शत्रुत्व वाढवतात. नंबर 9, आपले प्रभावशाली व्यक्तिमत्व. प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे काही लोक आपल्याला ईर्ष्येने वागवतात, कारण त्यांना आपली उंची गाठणे कठीण वाटते. नंबर 10, अपयशाचे खापर फोडणे. काही वेळा इतरांच्या अपयशासाठी आपल्याला जबाबदार धरले जाते, त्यामुळे शत्रुत्व निर्माण होते. मग अशावेळी शत्रूशी न भांडता त्यांच्याबरोबर कशा प्रकारे वागावे ते पाहूया. नंबर 1, शांततेत उत्तर द्या. शत्रू नेहमी तुम्हाला चिडवण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत चिडून प्रतिसाद देणे हा त्यांच्या हेतूला यशस्वी करण्याचा मार्ग आहे. त्याऐवजी शांत राहून उत्तर दिल्यास त्यांचा हेतू फेल ठरतो. शांततेमुळे तुम्ही तुमचं मानसिक संतुलन राखता आणि शत्रू निरुत्तर होतो. नंबर 2, स्वतःवर काम करा. शत्रू तुमच्यावर ईर्ष्या करतो कारण तुमच्यात काहीतरी वेगळं आहे, म्हणून तुमच्या क्षमतांचा अधिकाधिक विकास करा. तुमचं काम इतकं उत्कृष्ट असू द्या की तुमचा शत्रू तुमच्याकडे काहीच कारणाने टीका करू शकणार नाही. स्वतःवर केलेले काम हा शत्रूला हरवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. नंबर 3, नकारात्मकतेला स्थान न देणे. शत्रू कधीही तुमच्यासाठी सकारात्मक भावना बाळगत नाही. त्यांच्या नकारात्मकतेला महत्त्व देणे म्हणजे त्यांच्या शब्दांना महत्त्व देणे. त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. नंबर 4, ईर्ष्येचं प्रेरणेत रूपांतर करा. जर कोणी तुमच्यावर ईर्ष्या करत असेल तर त्याला नक्कीच तुम्ही प्रगती करत आहात याची जाणीव आहे. याचा अर्थ तुम्ही योग्य मार्गावर आहात.
या ईर्षेला तुमच्या प्रेरणेत रूपांतर करा. ईर्षेला सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास ते तुमच्या यशात मदत करू शकते. मला तर असं वाटतं मित्रांनो, प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एखादा तरी मन दुखावणारा अपमान असतोच. नंबर 5, संवादाचा मार्ग निवडा. कधीकधी शत्रू फक्त गैरसमजीमुळे तयार होतो. यात तुमच्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्याचा हात असू शकतो. अशा वेळी संवाद साधून गैरसमज दूर करणे हा उत्तम मार्ग असतो. शांतपणे आणि सकारात्मकतेने संवाद साधल्यास बऱ्याच समस्या सोडवता येऊ शकतात. नंबर 6, नम्रता आणि सहनशीलता दाखवा. नम्रता आणि सहनशीलता ही तुमच्यावर उत्तम संस्कार असल्याची लक्षणे आहेत. शत्रू तुमच्यावर टीका करत असताना नम्रपणे वागणे हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य वाढवते. सहनशीलतेने तुम्ही संघर्ष टाळू शकता आणि शत्रूच्या डावपेचांवर विजय मिळवू शकता. नंबर 7, प्रतिक्रिया टाळा. शत्रू नेहमी तुमच्याकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. तुमच्याकडून प्रतिक्रिया न मिळाल्यास त्याचा प्रयत्न निष्फळ होतो. अशा प्रकारे प्रतिक्रिया न देणे हेच तुमच्या विजयाचे रहस्य आहे. नंबर 8, तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. शत्रूवर राग व्यक्त करून किंवा भांडणांवर वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमची ऊर्जा सकारात्मक कामांवर खर्च करा. त्यामुळे तुमचं ध्येय साध्य होईल आणि शत्रू स्वतःच थकून जाईल. नंबर 9, क्षमाशीलतेचे महत्त्व. काही वेळा शत्रूंना माफ करणे हे त्यांना हरवण्याचे साधन असते. क्षमाशीलता दाखवल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरता. त्यांना त्रास देणारा मार्ग न निवडता माफ करून पुढे जाणे अधिक योग्य ठरते. नंबर 10, दूरदृष्टिकोन ठेवा. शत्रूशी भांडण हा तात्पुरता उपाय आहे मित्रांनो, पण दूरदृष्टिकोन ठेवल्यास तुम्हाला समजेल की संयम, कर्तृत्व आणि सकारात्मकता हेच खरे विजयाची साधने आहेत. भांडणाऐवजी तुमच्या मनःशांतीचा विचार करा. मित्रांनो, शत्रूशी वागताना संयम, शहाणपण आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. भांडणाने आपण स्वतःला ताण देतो, पण शांततेने आणि स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित केल्यास शत्रू आपोआप हरतो. जीवनातील संघर्ष हे विकासासाठी आहे, पण त्यांना योग्य मार्गाने हाताळल्यास आपण ना फक्त शत्रूला हरवतो तर स्वतःला देखील अधिक सामर्थ्यवान बनवतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू युनिवर्स.